रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. ह्या बागाला संपूर्ण तेलानं थैमान घातलेली ही बाग होती. रामकृष्ण हरी, मी रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आपण आलो आहोत निरगुडी गावामध्ये, फलटण तालुक्यामध्ये. तर जबरदस्त असं सेटिंग या डाळिंबीच्या बागेमध्ये झाले. तर आपण या बागेला पूर्ण म्हणजे जे काय नियोजन आहे, पूर्ण म्हणजे मार्गदर्शन आहे, मनोज जाधव हे करत आहेत. तर आपण त्यांच्याच माध्यमातून आणि शेतकऱ्यांची पण ओळख करून घेऊ. नमस्ते सर, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी फलटण भागातून. आपण आज निरगुडी या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण जसं की बघताय की ही डाळिंबाची बाग आहे. या बागेला आपण समृद्धी वापरलेलं आहे, निमकरंज वापरलेलं आहे. तर ह्या बागेला आपण पहिल्या स्टार्टिंगला व्हिजिट दिली. तर ह्या बागाला संपूर्ण तेलानं थैमान घातलेली ही बाग होती. आणि मागच्या वर्षी संपूर्ण तेलानं थैमान घातलेली ही बाग होती. ह्या बागेला आपण निमकरंज वापरलेलं. निमकरंज नंतर ही बाग अतिशय तेलापासून ही बाग मुक्त होऊन थोडीशी कंट्रोलमध्ये आली. तर ह्या बागेची काय पार्श्वभूमी आहे ते आपण त्यांच्या तोंडून, शेतकऱ्यांच्या तोंडूनच ऐकूया. तर मी मागच्या 2 वर्षापासून रामा ॲग्रोटेकचं समृद्धी, सृष्टी, निमकरंज यासारखे प्रॉडक्ट्स वापरत आहे. तर माझी ही पूर्ण बाग साधारण एक 20 ते 25% तेलात. रामा ॲग्रोचं निमकरंज वापरल्यानंतर ती सर्व जे त्याच्या फांद्या, ती झाडं आहेत ती कवर झाली. आणि मागच्या वर्षीपासून मला उत्पन्नाला पण चांगला फरक पडला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण यांना चालू भराला खालून आपण समृद्धी वापरायला लावलेले, वरून रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो, रामा गोल्ड, सायझर ह्या 2-3 गोष्टीचा वापर करायचा आपण केलेला आहे. आणि बघू शकता की आपण कळी पण ह्याला जोमदार आलेली, कळी सेटिंग पण होत चाललेलं आहे. थंडीच्या दिवसात माणसं म्हणतात सेटिंग कमी होतं, पण कळी सेटिंगसुद्धा आपल्या ह्या बागाला बघू शकता की होत चाललेलं आहे. सेटिंग वगैरे कसं झालं, काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे हे सगळे प्रॉडक्ट वापरले तुम्ही आता रामा ॲग्रोटेक? नाही, चांगलं सेटिंगला चांगलं आहे, कळीला चांगलं आहे. आपलं हे केल्यानंतर, पानगळ केल्यानंतर जी पहिली अवस्था असते, जी चौकीची अवस्था आहे, ते जर समृद्धी, समृद्धी आणि आपलं रूट मॅजिक आणि हे मायक्रोन्यूट्रन ते जर सोडलं तर बागेला काळोखी, कॅनॉपी, पानाची साईज 1 नंबर आहे. औषधं महाग आहेत का स्वस्त? काय म्हणतात? औषधं रिजनेबल आहेत, रिजनेबल, त्याचा काय विषय येत नाही. आपण याला दुसरा डोस आहे जो आपण पुन्हा एकदा एक समृद्धीच देणार आहे. समृद्धी, मायक्रोन्यूट्रेंट आणि रूट मॅजिक. त्यामध्ये वर जर स्प्रेला जर अजून बघायला गेलं तर सायझर आणि रामा गोल्ड पुन्हा एकदा आपण द्यायला चालू करणार आहे. निमकरंज 200 लिटरला 250 मिली निमकरंज आणि 100 ग्रॅम कापूर. भीमसेन किती दिवसाला हात घेता काय? साधारण 15 दिवसाला. 15 दिवसाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो असा हात घेताय त्याच्यातनं तुम्हाला? नाही, आपलं रेग्युलर त्याचा हे झाल्यावर आपल्याला रोगाला पण बाकीचे दुसरे औषधं केमिकलचा स्प्रे करताना पण आपल्याला म्हणजे लो क्वालिटीचे घेतले तरी चालतंय, त्याचा काही विषय खर्च वाचतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या बागेचा आपला हा पहिला भाग होता. इथून पुढे सुद्धा आपण ह्या बागेचं पुढचं शेड्यूल जे काय देणार आहे ते पण आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आमच्या शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आणि आभार आहे.